बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातली। पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती शिवसेनेला टार्गेट करणारी भाजप आता तोंडघाशी पडलेली आहे, कारण मुंबई महानगरपालिकेचा कारभार सर्वात पारदर्शी आणि कार्यक्षम असल्याचं प्रमाणपत्र केंद्र सरकारने दिलेलं आहे। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, हा सर्वे नेमका काय होता आणि या सर्वेमध्ये काय समोर येत आहे? प्राजक्ता, खरं तर पारदर्शकता हा मुंबईच्या यंदाच्या निवडणुकीमधला परवलीचा शब्द बनलेला आहे आणि त्यावरून शिवसेना आणि भाजप एकमेकांच्यावरती अगदी यथेच्छ टीका करतात। मात्र सरकारचा जो अधिकृत अहवाल आहे, म्हणजे दरवर्षी बजेटच्या आदल्या दिवशी आर्थिक पाहणी अहवाल अर्थात इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया, ज्याला सरकारचं अधिकृत म्हणजे पाहणी अहवाल ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीचा हा अहवाल असतो। आणि या अहवालामध्ये मुंबई महानगरपालिका जी आहे ती सर्व बाबतीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या बाबतीमध्ये मूल्यांकन केलं गेलेलं होतं, ज्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता, अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी आणि पार्टिसिपेशन म्हणजे पालिकेचा लोक कामामधला सहभाग, तर या तीनही मुद्द्यांमध्ये, या तीनही मूल्यांकनामध्ये मुंबई महापालिका जी आहे ती इतर देशातल्या सगळ्या महापालिकांच्या पेक्षा चांगली ठरलेली आहे। आणि ज्या पारदर्शकतेचा मुद्दा भाजप नेते उपस्थित करतायत त्याच्यामध्ये तर अगदी पैकीच्या पैकी गुण मुंबई महापालिकेला खुद्द सरकारच्याच अहवालामध्ये मिळालेले आहेत। त्याच्यामुळं भाजप नेते या तोंडाला पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करतायत, तर या अहवालानं त्यांचे दात जे आहेत ते घशात घातल्याचं दिसत आहे। आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की डायरेक्ट नगराध्यक्ष म्हणजे थेट नगराध्यक्ष निवडण्याची जी पद्धत आहे ती चुकीची असून तिचा विकासाच्या कामांच्यावरती विपरीत परिणाम होतो, अशा पद्धतीचं सरकारच्याच संस्थांचं म्हणणं आहे। त्यामुळं आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ही योजना राबवलेली होती आणि भविष्यामध्ये महापालिकेला देखील करण्याचा सरकारचा मानस आहे। मात्र अशा वेळी सरकारच्याच या एका योजनेवरती या अहवालामध्ये बोट ठेवलेला आहे। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत सेनेच्या नेत्या नीलम गोरे। नीलमताई, केंद्रीय सर्वेक्षण अहवाल जो आलेला आहे, आर्थिक अहवाल जो आलेला आहे, त्यामध्ये मुंबई महानगरपालिका अव्वल ठरलेली आहे। निश्चितपणाने समाधान आणि अभिमान असं वाटावं अशीच ही बाब आहे, कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी जशी आहे तसं भारतामध्ये आणि जगामध्ये मुंबई ही एक अत्यंत महत्वाचं आर्थिक केंद्र म्हणून ओळखली जाते। आज आपल्याला कल्पना आहे की जागतिक बँक असेल किंवा IMF असेल, एशिया डेव्हलपमेंट बँक असेल, अनेक वेगवेगळ्या संस्थांना मुंबई महानगरपालिकेबरोबर काम करायचं असतं आणि अशा वेळेला गुड गव्हर्नन्स म्हणजे सुप्रशासन हा मानला जातो। त्यामुळे मला असं वाटतं की पारदर्शकता कुठे आहे हा प्रश्न विचारणाऱ्यांना हातामध्ये कुठेतरी भिंग नसावं किंवा कुठेतरी दृष्टीमध्ये त्यांच्यापर्यंत अभ्यास पोहोचला नसेल केंद्र सरकारचा, असं दिसतंय। तर आता त्यांनी तो अहवाल नीट वाचावा आणि त्याच्यामध्ये मुंबईच्या पारदर्शी कारभाराबद्दलची जी माहिती आली आहे ती व्यवस्थित फ्रेम करून स्वतःच्या ऑफिसमध्ये ठेवावी। मात्र पारदर्शकता हा यावेळच्या निवडणुकांसाठी अत्यंत परवलीचा शब्द बनलेला होता। भाजपनं तो परवलीचा शब्द बनवलेला होता आणि त्यानंतर आता केंद्रामध्ये भाजप सेनेचं सरकार असताना हा अहवाल आल्यानंतर आता भाजपच्याच या सगळ्या संदर्भातले जे प्रश्न उपस्थित केले जातात त्यानंतर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे, पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची ही महाराष्ट्रातल्या आणि सगळ्या भारतातल्या जनतेसाठी महत्वाची बाब आहे की यामधले जे काही आव्हानं आहेत, यामधले जे काही काम आहे ते अत्यंत कार्यक्षम पण म्हटलेली आहे। फक्त पारदर्शी नव्हे तर पारदर्शी आणि कार्यक्षम म्हटली आहे। आणि बाकीच्या ज्या महानगरपालिका आहेत भारतामधल्या, मग त्याच्यामध्ये अहमदाबादची असेल महानगरपालिका किंवा इतर राज्यातल्या महानगरपालिका असेल, त्याच्यापेक्षाही मुंबईला जो वरचा क्रमांक दिलाय तो निश्चितपणाने आपल्या सर्व महानगरपालिकांमध्ये मुंबईचा जो क्रमांक वर आलेला आहे त्याच्याबद्दल खरोखर मनाला समाधान वाटावं अशीच ही बाब आहे। पण याच्यात अजून सुद्धा काम करण्याचा हुरूप मिळेल की पुढच्या काळामध्ये जनतेने शिवसेनेवरती परत एकदा विश्वास दर्शवावा, असं माझं तुमच्या मार्फत आवाहन राहील। नीलमताई, खूप खूप धन्यवाद, तुम्ही ABP माझाकडे आपली सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।